नाणेफेक जिंकलं मैदानावरती एसएसपीएम डेव्हिल्स संघाने नाणेफेक जिंकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षणाचा बहुधा हा निर्णय तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते एसएसपीएम टायटस संघाला सलामीवीर दोन तगडे फलंदाज हे मैदानावरती पाहायला भेटत आहेत आर्या खांडेकर आणि कार्तिक लांडगे ही गोडबोली जोडी मैदानावरती तर त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय तो अभय अभय बागोचा पहिला चेंडू यावेळी देखील डिफाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास पंचांचा इशारा बहुधा आमच्या थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय तर निश्चित स्वरूपाने दोन धावेचा आणि या दोन धावेने स्वतः खातं खोलतोय तो आर्या खांडेकर मैदानावरती पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय अनिवार्य एक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक मैदानावरती टाकण्यासाठी सज्ज आहे तो अभय बांगुळ यावेळी देखील दुसरा चेंडू घेऊन आर्या खांडेकरसाठी अतिशय सुंदर चेंडू मैदानावरती आतली दिशा घेणारे चेंडू मोठा फटका मारण्याचा मानस फटका बसला परिणामी जिथे एकही धावून होती तर गलीचा विकेट किपर मैदानावरती थोडीशी चूक ही मैदानावरती करतोय जिथे एकेरी धावून होती तिथे एकेरी धाव खर्च करत सांघिक धावसंख्येत बदल होतोय मैदानाच्या दिशेने ती 3 धावा दोन चेंडूचा खेळ समाप्त होतोय अवघ्या मैदानावरती सांघिक धावसंख्येत 3 धावा यावेळी विचारमय जर केला तर अनिवार्य एक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक मोठे फटके मारण्याचा मानस असेल तर एका साईडला तो कार्तिक लांडगेचा मैदानाच्या दिशेने स्ट्राईक रोटेट होतोय यावेळी कार्तिक लांडगे हा स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला भेटतोय तो बॉलिंग मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा अभय बांगुळ तिसरा चेंडू मोठा फटका टोलवायचा या इराद्याने देखील बॅट आणि चेंडूचा कोणताही स्पर्श नाही परिणामी मेडन चेंडू 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय समीकरण हे जुळलं जाते मैदानावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय सांघिक धावसंख्या होते ते 3 धावा प्रथमतः नाणेफेक हरल्याच्या नंतर फलंदाजी करत असताना एसएसपीएन टायटस संघ मैदानावरती गोडबोली जोडी स्फोटक आक्रमक हे फलंदाज दोन पाहायला भेटत आहेत एका साईडला आर्या खांडेकर तर दुसऱ्या साईडला कार्तिक लांडगे स्वतः कर्णधार म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं या स्पर्धेमध्ये तो कार्तिक लांडगे स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला भेटतोय परभणीचा देखील खेळाडू मैदानाच्या दिशेने पाहायला भेटतोय यावेळी देखील डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मैदानाच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला भेटतोय सुंदर क्षेत्ररक्षण हे मैदानावरती केले जाते परिणामी एकेरी धाव या एकेरी धावने स्ट्राईक रोटेट होते मैदानाच्या दिशेने ती सांघिक धाव संख्या पोचते 4 धावा 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय धाव संख्या पोचते 4 धावा यावेळी देखील कोल्हापूरचा खेळाडू आहे मैदानावरती अप्रतिम कामगिरी करण्यात माहिर देखील खेळाडू आहे आर्या खांडेकर यावेळी आर्या खांडेकरचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका बसला परिणामी जेल टिपण्याची नामी संधी ऐन त्या मोक्याच्या क्षणी जेल टिपला जातोय मैदानावरती अप्रतिम कामगिरी पाहायला भेटते ती गोलंदाजाची अभय बांगुळची पहिला हादरा मैदानावरती बसतोय एक आक्रमक स्फोटक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय तो आर्या खांडेकर मैदानावरती मेडन चेंडू टाकण्याचा पराक्रम मी कोणताही फलंदाज मैदानावरती होऊ दे मोठे फटके मारण्यासाठी फलंदाज आलेला त्या फलंदाजाला मी रोकीन यश हे मी प्राप्त करीन मैदानावरती विकेटचं ते एक विकेट त्याच्या नावावरती आहे तो अभय बांगुळ नावाचा नामक गोलंदाज 6 चेंडूंचा खेळ समाप्त करतोय सांघिक धावसंख्या स्थिरावतोय ती 4 धावा नाजूक अशी अवस्था करून ठेवतोय मैदानावरती ती टायटन्स संघाची थँक्यू डीजे स्वतः कर्णधार जोपर्यंत मैदानावरती आहे टायटन्स संघाचा तोपर्यंत सामना अटीतटीचा होईल निश्चित स्वरूपाने विचारमय केला तर 45 ते 50 धावा होणं हे खूप औत्सुक्याचं असेल मैदानावरती कारण मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ही उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण अनुभवतोय पाहतोय तो एसएसपीएम चषक 2025 मध्ये एका साईडला एसएसपीएम टायटन्स संघ दुसऱ्या साईडला डेव्हिस संघ हा पाहायला भेटतोय दुसरं षटक हे मार्गस्थ गोलंदाज भूषण सदाफुले
सुंदर चेंडू पाहायला भेटतोय. यावेळी देखील डिफेन्स कर्लिकच्या दिशेने चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक तैनात, एकेरी धाव ही खर्च करीत सांघिक धावसंख्येत बदल, 5 धावा. दुसरं षटक हे मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. एकेरी धाव खर्च करतोय तो भूषण सदाफुले मैदानावरती, तर दुसऱ्या साईडला ओम चांबरे हा स्ट्रायक यांच्या दिशेने पाहायला भेटतोय. सलामीवीर आलेला आर्या खांडेकर थोडासा स्वस्तामध्ये माघारी परततोय, मात्र त्याची पुरेपूर जागा ही मैदानावरती घेतली जाते. ती ओम चांबरेकडून तो स्ट्रायक यांच्या दिशेने खेळण्यासाठी हा सज्ज होतोय. मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजनचा फटका, इनसाइड आउटचा फटका म्हटला तर वावगं ठरणार नाही. या मैदानावरती एकेरी धाव, दुसरी धावेची जोखीम ही मैदानाच्या दिशेने पाहायला भेटते. 2 धावा सहजीरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्येत थोडासा बराच उशिरानंतर बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 7 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय भूषण सदाफुलेच्या गोलंदाजीवरती. ओम चांबरे स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला भेटतोय. यावेळी तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज, सुंदर फटका, लॉगऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, जमीलगतचा फटका, एक धावी पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेने देखील धावसंख्यात थोडासा बदल पाहायला भेटतोय. धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. दुसरं षटक हे मार्गस्थ, उपांत्य फेरीची दुसरी लढत पाहायला भेटतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त, सांघिक धावसंख्या ही 8 धावा. भूषण सदाफुले अतिशय सुंदर अचूक टप्प्याचा मारा हा केला जातोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी. यावेळी सुंदर फटका, देखना फटका, एक नजाकत फटका, मैदानाच्या दिशेने झेल टिपला जातोय. आंधळ्याचा हात बुडकुल्यात डीजे. सदाफुलेचा मैदानावरती तो आदित्य राज जोशीसाठी हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, अचूक टप्प्याचा मारा हा गोलंदाजाकडून केला जातोय. भूषण सदाफुलेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. मैदानावरती कोणताही फलंदाज येऊ दे, मी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करीन. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी मी करीन. कंजूसीवाली गोलंदाजी ज्याला म्हटली गेली तीच गोलंदाजी करत भूषण सदाफुले पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी सुंदर चेंडू, आतली दिशा घेणारा चेंडू, अतिउसळी असणारा चेंडू, मैदानावरती पंचांचा इशारा बहुधा येतोय. 2 षटकांचा अवघा खेळ समाप्त होतोय. नाजूक अशी अवस्था करून ठेवली जाते डेव्हिल्स संघाकडून. ती टायटस संघाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या स्थिरावते ते 8 धावा. डीजे. भेटतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडूचा प्रवास थेट आमच्या देखील क्षेत्ररक्षकाकडे परतीची पैकी ही केली जाते. परिणामी एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरीत केले जात आहे आणि या 2 धावेने बराच उशिरानंतर धावसंख्या थोडासा बदल पाहायला भेटतोय. तो डबल फिगर 10 धावांवरती. शुभम इंगळे नावाचा गोलंदाज हा सज्ज होतोय तो मैदानाच्या दिशेने तिसरं षटक टाकण्यासाठी. बुलढाणा जिल्ह्यातील देखील नावाजलेला हा खेळाडू मैदानावरती पाहायला भेटतोय. ऐकून खेळाडू शुभम इंगळे पाहायला भेटतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त करतोय शुभम इंगळे मैदानावरती. धावसंख्या 2 धावा खर्च करतोय. तिसरा चेंडू ओम चांबरेसाठी. यावेळी देखील मोठा प्रहार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत. यावेळी अजून एक प्राइज विकेट मैदानाच्या दिशेने ओम चांबरे डगआउटच्या दिशेने पाहायला भेटतोय. अजून एक विकेट, प्राइज विकेट मैदानावरती.
छोटं पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं या स्पर्धेमध्ये तो मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय तो विश्वा मस्के नावाचा फलंदाज. यापूर्वीच्या सामन्यात ज्याने अतिशय सुंदर फलंदाजी केली तो विश्वा मस्के स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न. यावेळी देखील गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास थेट एकेरी धावेसाठी एकेरी धावेने विश्वा मस्के स्वतःचं खातं खोलतोय. तर सांघिक धावसंख्येवरती थोडासा विचारमय केला तर धावसंख्या ही 11 धावा. नाजूक अशी धावसंख्या पाहायला भेटते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. मात्र येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल तो मैदानावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या ही 11 धावा मैदानावरती. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक यांच्या दिशेने आदित्य राज जोशी. मोठा फटका मारण्याचा मानस. फटका फसला. परिणामी एकेरी धाव. हे एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीत करण्याचा प्रयत्न अपयश हे ठरलं. ते 2 फलंदाजांना मात्र सांघिक धावसंख्या एकेरीने भर सांघिक धावसंख्या पोहोचते ती 12 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आतापर्यंत तिसऱ्या षटकातील. जर विचारमय केला या चेंडूवरती षटकार आला तर निश्चित स्वरूपाने टायटन्स संघ 10 धावा प्लस 5 धावा करू शकतो. मात्र मेडन चेंडू आला तर निश्चित स्वरूपाने 2 धावा या मैदानावरती मायनस होऊ शकतात. अतिशय सुंदर षटक मैदानावर ज्याने केलं अप्रतिम कामगिरी शुभम इंगळे ज्याचं नाव आहे. सुंदर कामगिरी करत मैदानावरती 3 षटकांचा अवघा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते ती 12 धावा. अर्थातच 2 धावा ह्या मायनस केल्या जात आहेत. ते आमचे स्कोरर गणेश राहुल यांच्याकडून. कारण चॅलेंजिंग ओव्हर आणि चॅलेंजिंग ओव्हरमध्ये तुम्ही 4 धावा काढल्यात त्यामुळे 4 धावातून 2 धावा ह्या मायनस होत. 2 धावा आपल्या संघासाठी भर केल्या जातील. अर्थातच विचार जर केला तर 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते ती 10 धावा. शेवटचं षटक मैदानावरती विचारमय जर केला तर गोलंदाज हा सज्ज होतोय शिवम तारगे. सुंदर चेंडू शिवम तारगेचा. पहिला चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम गोलंदाजाकडून पाहायला भेटतोय. कोणताही फलंदाज स्फोटक फलंदाज येऊन दे आक्रमण करून दे मात्र त्या फलंदाजाला आम्ही रोखू या इराद्याने ते गोलंदाजी करत आतापर्यंत अभय बांगुळ भूषण सदापुले आणि शुभम इंगळे आणि त्याचप्रमाणे शिवम तारगे हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. अतिशय गोलंदाजी करत मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा दुसरा चेंडू मेडन टाकण्याचा पराक्रम गोलंदाजाकडून केला जातोय. महत्वपूर्णचा सामना सेमीफायनलची दुसरी लढत हे आपण अनुभवतोय पाहतोय. मैदानावरती पंचांचा इशारा येतोय तो 1 बाउन्सचा. एका साईडला SSPM टायटन्स संघ थोडासा संकटात मात्र त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी 4 चेंडूंचा खेळ अवघा अजूनही मैदानावरती बाकी. शिवम तारखेचा यावेळी तिसरा चेंडू सुद्धा मेडन टाकला जातोय मैदानावरती. चमत्कार नव्हे तर नमस्कार करावा या गोलंदाजाला. अशी गोलंदाजी ही मैदानावरती केली जाते. शिवम तारगे नावाच्या खेळाडूची माझी वळणी का लागली या संघामध्ये याचं प्रतिउत्तर आपल्याला मैदानावरती पाहायला भेटते. टायटन्स संघामध्ये यावेळी सुंदर कामगिरी करतोय डेव्हिलियर्स संघाचा खेळाडू देखील तो शिवम तारके. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चौथा चेंडू सुद्धा मेडन टाकण्याचा पराक्रम गोलंदाज शिवम तारकेकडून पाहायला भेटतोय. अचूक टप्प्याचा मारा हा गोलंदाजाकडून केला जातोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त करतोय तर टायटन्स संघाची नाजूक अशी अवस्था 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला भेटते. उर्वरित मैदानावरती विचारमय जर केला 2 चेंडूचा खेळ बाकी आणि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल आदित्य राज जोशीचा. यावेळी फटका फसला. परिणामी बराच वेळ चेंडू हवेत. डिफाईन्स करल्याच्या दिशेने चेंडूचा प्रवास थेट विकेट मैदानाच्या दिशेने. अतिशय सुंदर जल टिपला मैदानावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4थी विकेट मैदानावरती. टायटन्स संघ संकटात आणि या 4 विकेटच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 12 धावा. माफ करा 10 धावा. मैदानाच्या दिशेने शेवटचा चेंडू मेडन टाकण्याचा पराक्रम करण्याचा प्रयत्न मात्र एकेरी धाव ही जोखीम. दुसरे धावेचा प्रयत्न. रनआउटची नामी संधी मैदानावरती. आतापर्यंत विचारमय जर केला तर 5 विकेट सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 11 धावा. मैदानावरती 24 चेंडू आणि 12 धावांची ही नितांत आवश्यकता.
24 चेंडू 12 धावांची ही नितांत आवश्यकता मैदानाच्या दिशेने विचारमय जर केला तर समीर राणे आमचा यात काही दोष नाहीये, कारण 24 चेंडू आणि 12 धावांची नाजूक अशी अवस्था, येणाऱ्या 24 चेंडूवरती 12 धावा कशा प्रकारे केल्या जात आहेत, काढलं जात आहे की रोखलं जात आहे हे सांगण्यासाठी समीर राणे यांचं देखील समालोचन कक्षात सहर्ष स्वागत. त्वरित सहकार्य करा, त्वरित फलंदाज पाठवा, थोडं सहकार्य करा. SSPM डेव्हिल्स संघ फलंदाज त्वरित पाठवा. टायटन संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या, मेगा फायनलचा सामना व्हायचा आहे. टायटन संघ थोडं सहकार्य करा. टायटन संघ ग्रामसभा लोकसभा हे सगळ्या सभा आपण मग घेऊया. SSPM टायटन संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, अजून मेगा फायनलचा सामना व्हायचा आहे. बॅलेटचं अपील नको आहे. डेव्हिल्स संघ SSPM डेव्हिल्स संघ फलंदाज मैदानावरती पाठवा, सहकार्य करा. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटलच्या माध्यमातून ही चालू असलेली स्पर्धा आपण अनुभवताय, पाहताय. वर्ष तिसरे आणि वर्ष तिसऱ्यातील देखील उपांत्य फेरीची दुसरी लढत मैदानावरती 24 चेंडू 12 धावांची ही नितांत आवश्यकता नाजूक अशी अवस्था करून ठेवली ती मैदानावरती डेव्हिल्स संघाने. मात्र येणाऱ्या 24 चेंडूवरती 12 धावा काढल्या जात आहेत की काय रोखलं जात आहे हे सांगण्यासाठी आमचे सहकारी मित्र समालोचन कक्षात. आवाज थोडासा बदल होतोय. समीर राणे, वेलकम समीर. धन्यवाद राकेश सर. आपण मैदानावरती पाहतोय SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025चा रणसंग्राम. 24ला 12 करायचे, 24 चेंडूंचा खेळ असेल. मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा या 24 चेंडूत 12 धावा करायच्या आहेत. एकतर्फी होईल असा वाटणारा हा सामना कोणत्याही क्षणी क्रिकेट आहे, कोणत्याही क्षणी या सामन्याचं स्वरूप बदलू शकतं. सामन्याला होत आहे सुरुवात. सामना सुरू होण्याची सूचिन्ह हे आमच्यापर्यंत पंच सनी बिसे सर आणि स्क्वेअर लेग पंच दत्ता गावडे सर. प्रदीप पोळे आणि प्रतीक बांगर सलामीची जोडी. गोलंदाज रोखण्यासाठी आर्या खांडेकर सज्ज झालाय गोलंदाजाच्या आक्रमणावरती. पहिल्याच रनअपमध्ये अडथळा. हा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. आर्या खांडेकर. प्रेशर असेल गोलंदाजावरती, कारण 24 चेंडूत येणाऱ्या 24 चेंडूत 12 धावा करण्यापासून रोखायचं आहे, परंतु ही रोख लावणारी गोलंदाजी अपेक्षित असेल. त्यावेळी पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका आलाय. लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकच धाव आणि या एका धावेने संघिक धावफलकाचा श्री गणेशा आणि 12 धावांच्या यशस्वी पाठलागाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण लीग स्पर्धेचा विचार केला तर सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रदीप पोळे. यावेळी मात्र फसलाय फटका. कारंजा उडालाय. झेल खाली. क्षेत्ररक्षक झेल टिपला गेलाय आणि यावेळी फलंदाज होईल बाद. बाद झाला फलंदाज प्रदीप बांगर. आल्या पावली माघारी. पहिल्या चेंडूवरती गडी होतोय बाद. संघिक धावफलक 1 गडी बाद 1 डीजे. नवीन फलंदाज शिवम तारगे. यावेळी मात्र सुरेख फटका. पॉइंटच्या डोक्यावरून नजाकत दाखवणारा हा फटका. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आणि या फटक्यावरती मिळत आहे 4 धावा. SSPM ब्रँडेड चौकाराने सांघिक धावफलक 1 गडी बाद 5. आता 7 करायचे आहेत. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21ला 7 करायचे आहेत. समीकरण सोपं आहे, परंतु हे सोपं समीकरण सहजासहजी कठीण होऊ सोपं न होता कठीण होऊ लागेल अशी गोलंदाजी मैदानावरती अपेक्षित असेल. गोलंदाज आर्या खांडेकर कडून पुन्हा एकदा दिमागीचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. फलंदाज शिवम तारगे. डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण पहा. सुरेख क्षेत्ररक्षण यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. जोशी, आदित्यराज जोशी कडून या चेंडूवरती 2 धावा.
दोन धावा आपल्या संघासाठी रोखलाय. धावांची पुंजी कमी आहे हे जाणतोय आणि धावांची पुंजी कमी का असताना आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 2 धावा रोखतोय. खरोखर क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्यांचा आवाज करून देणार आहे क्षेत्ररक्षण आदित्यराज जोशीचं. 7 धावा धावफलकावरती. 5 धावांची अजून गरज आहे. 20ला 5 करायचे आहेत. त्यावेळी पुढे सरसावट टोलावलेला फटकावलेला हा फटका लॉंग ऑन क्षेत्रात दूरवरून क्षेत्ररक्षकाचा प्रवास. धावा रोखण्यासाठी एकच धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक 8 धावा. षटकातील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील एका चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा. 19ला 4 करायचे आहेत. चॅलेंज ओव्हरचा अवलंब केला गेला. काही जणांना फायदा झाला, काही जणांना तोटा झाला, काही जण भाजले गेलेत, काही जण सुखावलेत, परंतु या चेंडूवरती धाव आली नाही आहे. निर्धाव चेंडू आहे. सांघिक धावफलक स्थिरावलाय 8 धावांवरती. पहिल्या षटकाचा खेळ माघारी. आता मात्र 18ला 4 करायचे आहेत. 18 चेंडू 4 धावांची गरज. वाटलं असेल जरी SSPM डेव्हिल्स संघ सहज हा सामना विजय होईल, जर हा सामना चॅलेंज ओव्हर पर्यंत गेला तर सामन्यात अजून ट्विस्ट येईल. आदित्यराज जोशीच्या क्षेत्ररक्षणासाठी SSPM मॅनेजमेंट कडून 2000 रुपये पारितोषिक. SSPM चार्जर क्रिकेट संघ कर्णधार आपणास विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. SSPM चार्जर्स. यावेळी मात्र शिवम तारगेच्या बॅट मधून हा फटका तर सजलाय, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडलाय. आदित्यराज जोशी पुन्हा एकदा स्क्रीन वरती आलाय. परतीची फेक झाली आहे, परंतु 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होईल. दुहेरीत परावर्तित होतोय. 2 धावा. गोलंदाज कार्तिक लांडगेच्या पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका आलाय. 2 धावांनी सांघिक धावफलक. 10 धावा धावफलकावरती. 12 धावांचा आपण पाठलाग पाहतोय. कार्तिक लांडगे गोलंदाजी करत असताना यावेळी मोठा फटका, हुकचा फटका. पुल केलाय चेंडूला, सक्सेसफुल झालाय का? परंतु यावेळी झेल जमिनीला दान केला गेलाय आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर हे 2 धावांमध्ये. 2 धावांनी विजय संपादन करतोय संघ. 12 धावा धावफलकावरती. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेतील दुसरा संघ SSPM डेव्हिल्स. SSPM चार्जर्स आणि SSPM डेव्हिल्स दोन्ही संघ आपणास विनंती, आपण ताबडतोब या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी या. येस, थँक्यू डीजे, थँक्यू. दोन्ही संघ कर्णधार चला. मेगा पॅनल SSPM डेव्हिल्स आणि SSPM चार्जर्स दोन्ही संघ कर्णधार आपणास विनंती, आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या. झालेल्या सामन्यातील सामनावीर मिस्टर शिवम तारगे, संपूर्ण या लीग मधील बेस्ट ऑलराऊंडर शिवम तारगे या ठिकाणी यायचं आहे. आपण आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारायचा आहे. एका षटकात 1 धाव देत 1 गडी बाद केलाय, 1 झेल टिपलाय, 1 गडी धावबाद केलाय आणि शिवम तारगेने फलंदाजी करत असताना 5 चेंडूत 11 धावा ठोकल्यात. शिवम तारगे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच मिस्टर शिवम तारगे. आदित्यराज जोशी आपणास देखील विनंती, आपण या. आदित्यराज जोशी ताबडतोब या ठिकाणी या. आदित्यराज जोशीने जो चौकार अडवला त्याच्यासाठी SSPM मॅनेजमेंट कडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम थेट अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली ही स्पर्धा. मेगा फायनल सामना अगदी थोड्या वेळात, काही क्षणात आपल्या भेटीला येतोय. आज या मेगा फायनल मध्ये ट्विस्ट असणार आहे. विवेक परब सर 1 मिनिट. मेगा फायनल मध्ये ट्विस्ट आहे एक. जो संघ विजयी होईल त्या संघातील एका खेळाडूला 1 वर्षासाठी 7 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जो संघ विजयी होईल त्याने सर्वांच्या मताने एका खेळाडूचं नाव द्यायचं आहे आणि त्या खेळाडूस मिळणार आहे SSPM मॅनेजमेंट कडून तब्बल 7 लाख रुपयांची शिष्यवृत्ती. मेगा फायनल सामन्यासाठी पहिल्या 2 षटकांसाठी ऐकूया आवाज मिस्टर राकेश शिंदे. ओव्हर टू विवेक परब सर. धन्यवाद समीर राणे. मेगा फायनल महाअंतिम मुकाबला. एका बाजूला चार्जर्स, दुसऱ्या बाजूला डेव्हिल्स. डेव्हिल्स क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय. काय असेल निर्णय? बॉलिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखणार? ह्या मॅचला आम्ही 12 केलं तर त्याच्यापेक्षा बेटर परफॉर्मन्स करू फायनलला. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा. अर्थातच 7 लाखांची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न असतील का? हो, नक्कीच.
खूप खूप धन्यवाद. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय डेव्हिल्स क्रिकेट संघ. SSPM डेव्हिल्स नाणेफेक जिंकतोय. अर्थातच SSPM चार्जर्स प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळालंय. कशी असेल रणनीती, किती धावांपर्यंत मजल? आम्ही 60 पर्यंत तरी आमचं टार्गेट असेल. दुर्दैवाने मी मॅच पूर्ण टुर्नामेंटमध्ये हा पहिलाच टॉस हरलो आणि तो पण बरोबर फायनललाच. टेल्सनी धोका दिला जरा, पण तरी पण फ्रेंड्स आहेत हे सगळे, पण मज्जा येईल. फायनल आहे आणि आमचे मोठे प्लेयर्स विल प्ले बिग. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही संघांच्या शुभेच्छा. 7 लाखाची शिष्यवृत्तीसाठी असेल हा सामना. अर्थातच डेव्हिल्स नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतो क्षेत्ररक्षण. ओव्हर टू यू राकेश शिंदे सर. SSPM डेव्हिल्स संघ सामन्याला विलंब करू नका, थोडंसं सहकार्य करा, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. SSPM डेव्हिल्स संघ बॅलेटचं अपील चालणार नाही, नोंद घ्या. दोन्ही संघ कर्णधार. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच शिवम तारगे, सामनावीर चषक आणि अर्थातच आकर्षक टी शर्ट. धन्यवाद SSPM मॅनेजमेंट. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. राकेश शिंदे सर, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. राकेश सर, क्षेत्ररक्षणासाठी एक बक्षीस. एक सुंदर दर्जेदार सेव्ह होता. चौकारासाठी जाणारा चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकरवी